फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आपल्या आजच्या छानशा आणि महत्त्वाच्या अशा व्हिडिओला खरं तर आता आपण सुरुवात करूयात. म्हणजे आज आपण याचा पुढचा ब्लाऊज स्टिच करायला सुरुवात करणार आहोत. तेच म्हणजे शोल्डर कसं जोडायचं, बाही कशी जोडायची आणि फिटिंग कशी टाकायची. तर बऱ्याचदा शोल्डर जोडताना काही छोट्या मोठ्या चुका होतात, त्यामुळे ब्लाऊजची उंची कमी जास्त होते. सो तशी होऊ नये त्यासाठी कुठल्या स्टेप बाय स्टेप फॉलो करत शोल्डर जोडलं गेलं पाहिजे तर हे सांगणार आहे. एवढंच नाही तर त्यानंतर महत्त्वाचा पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे बाही जोडणे. बऱ्याचदा डिझाईनची बाही असेल तर आपल्याला समजतच नाही की कसं स्टिच करावं. ॲक्च्युली मी पुन्हा सांगते, या ब्लाऊजची बाही डिझाईनची आहे आणि बॅक पार्ट सुद्धा. सो ह्या दोन्हींचे व्हिडिओ मी आधी ऑलरेडी टाकलेले आहेत, तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर जर कोणाला तशी बाही आणि बॅकनेक डिझाईन शिवायचं असेल तर ते व्हिडिओ बघून तुम्ही इझिली शिवू शकतात. इतक्या सोप्या पद्धतीने मी त्या कटिंग स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. सो बघा, मग म्हटल्याप्रमाणे डिझायनर बाही ब्लाऊजला कशी जोडायची हे देखील सांगणार आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिटिंग. बऱ्याचदा फिटिंगची लाईन सरळ येत नाही, मुंड्यातले जॉईंट खालीवर होतात, फिटिंगला पण ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही. सो कशा पद्धतीने फिटिंग टाकावी तर हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. ते सुद्धा अतिशय सावकाश, स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम येणार नाही. त्याचबरोबर डिझायनर बाही जोडण्याचा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिटिंग. ठीक आहे. सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या अशा टॉपिकला सुरुवात करूयात. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला परफेक्ट फिटिंग टाकता येईल. फिटिंगमध्ये तुमची यापुढे कधीच काही चूकसुद्धा होणार नाही. ठीक आहे. सो चला मग आता आपण सुरुवात करूयात. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की खरं तर एवढा ब्लाऊज आपला स्टिच झालेला आहे बघा. हुक लूक पट्टी एकदम परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित लावलेली आहे. क्रॉस पट्टी सुद्धा 4 टक्सचे जे काही 4 टक्स आहेत ते सुद्धा, आणि ते टक्स इतके परफेक्ट आहे की आपला पप सुद्धा खूप सुंदर असा आलेला आहे. आणि याचा व्हिडिओ मी याआधी टाकलेला आहे, जर तुम्हाला कोणाला बघायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्याचबरोबर बघा, याचा जो काही बॅक पार्ट आहे तर गोल गळ्यावर सिंपल आणि असं मल्टी कलरचा जर का ब्लाऊज पीस असेल तर त्यावर कशी डिझाईन बनवावी तर हे तुमच्या लक्षात येईल. आणि इथे छान अशी ट्रेंडिंग फुगाबाही आपण बनवलेली आहे. सो फुगाबाही, त्याचबरोबर पुढचा भाग आणि जे काही मी आता बॅकनेक म्हणजे ब्लाऊजचा मागच्या भागाची डिझाईन दाखवली त्याचे सगळ्यांचे व्हिडिओ मी याआधी टाकलेले आहे. ते लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, जेणेकरून तुम्हाला तशा पद्धतीचे डिझाईन सहजच बनवता येईल. अगदी सोप्या पद्धतीने मी त्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता इथपर्यंत झालेला आहे आणि पुढचा ब्लाऊज आता आपल्याला इथे स्टिच करायला सुरुवात करायचं आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला शोल्डर जोडायचं आहे आणि शोल्डर जोडताना बऱ्याचदा ब्लाऊजची उंची कमी जास्त होते, शोल्डर उतरतं. त्याचं कारण हे आहे की बॅकनेक शिवताना पुढचा भाग शिवताना मार्जिन कसं पकडायचं हे तर सांगितलं आहे. त्यानंतर पुढची स्टेप आहे की सगळ्यात आधी बघा, बॅक पार्ट असा ठेवायचा आहे आणि ब्लाऊजची जेवढी उंची आहे ना तर त्याची मार्किंग करायची. तर बघा, मी इथे 13 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. बऱ्याचदा आपण काय करतो की अंदाजे शिलाई मारतो आणि त्यामुळे मग काय होतं की ब्लाऊजची उंची आपल्याला पाहिजे नाही त्याच्यापेक्षा एक तर कमी होते, एक तर जास्त होते, मार्जिन कमी जास्त झाल्यामुळे. त्यामुळे मग सगळ्यात आधी अशा पद्धतीने 13 इंचाची मार्किंग दोन्ही साईडला करून घ्यायची. मी इथे 13ची केली कारण ब्लाऊजची उंची 13 आहे. तुमची 12.5 असेल, 13.5 असेल, जी मार्किंग असेल त्यानुसार मार्किंग करायची. त्यानंतर त्यावर आपला जो काही पुढचा पार्ट आहे तर तो उलटा ठेवायचा आहे. म्हणजे बॅक पार्ट सरळ आणि पुढचा भाग उलटा ठेवायचा. आणि जिथे आपण मार्किंग केलेली आहे बरोबर तेवढंच मार्जिन पकडत इथे आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. लक्षात राहू द्या, स्टार्टिंगला डबल टिप देऊन व्यवस्थित लॉक करायचं आहे. त्याचबरोबर संपूर्ण शोल्डरला डबल टिप सुद्धा मारायची आहे, जेणेकरून तिथून शिलाई निघण्याचे चान्सेस राहणार नाही. आणि म्हटल्याप्रमाणे सुरुवातीला आणि शेवटी दोन्ही साईडला डबल टिप देऊन लॉक करायचं. ठीक आहे. तर बघा, साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन राहतंय. आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहित असेल की आपण ब्लाऊजला उंचीमध्ये 1 इंच मार्जिन ऍड करतो, तर अर्धा आपला कमरेत जातं आणि अर्धा शोल्डरमध्ये जातं. तर बरोबर जी मार्किंग केलेली आहे त्या पद्धतीने शोल्डर जोडलं की ब्लाऊजची उंची कमी जास्त सुद्धा होत नाही. त्याचबरोबर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे शोल्डर सुद्धा उतरण्याचे चान्सेस हे कमी असतात. ठीक आहे. आणि बघा, इथे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं शोल्डर सुद्धा आपण जोडून घेतलेलं आहे. दोन्ही शोल्डरला डबल टिप सुद्धा दिलेली आहे. त्यानंतर ओपन करून बघायचं आहे. पुढचा किंवा मागचा भाग किंचितसा जर कमी जास्त असेल तर तो ह्या पद्धतीने कट करून व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे. म्हणजे एखाद्या लाईन वगैरे कदाचित किंचितसं कमी जास्त होऊ शकतं मार्जिनमुळे. ठीक आहे. तर बघा, अशा पद्धतीने प्रॉपर फिनिशिंग सहित आपण दोन्ही पण शोल्डर इथे जोडलेले आहे. यानंतर आता आपल्याला बाही जोडायची आहे. बाही जोडण्याच्या आधी महत्वाची आपली स्टेप आहे तर ती फॉलो करायची. ती म्हणजे बघा, मध्यभागी म्हणजेच आपला जो काही सेंटर आहे ना, खरं तर तिथे आपल्याला
हे पार्ट ह्या पद्धतीने मॅच करायचे आहे आणि जिथे एक्स्ट्राचा आहे ना तर तिथे मार्किंग करून घ्यायची आहे. तर पुढच्या भागात बघा हुक पट्टीपासून बरोबर पार्ट ठेवायचा आणि पुढचा भाग कमरेच्या साईडला किती एक्स्ट्रा आहे तेवढं मार्किंग करायचं. इथे सुद्धा किंचितचा मुंड्याच्या साईडला एखादा लाईन एक्स्ट्रा असू शकतं कारण तिथे आपण टक्स टाकलेला असतो खरं तर यामुळे. ठीक आहे. आणि दोन्ही साईडला बरोबर मार्किंग करून घ्यायची आणि त्यानंतर आता आपण इथे बाही जोडायला सुरुवात करूयात. तर बघा मग बऱ्याचदा बाही ही लावताना आपलं कन्फ्युजन होतं, उलटी लावू शकतो. त्यामुळे या पद्धतीने दोन वेगवेगळ्या साईडला ठेवायचं आणि बाही लांबीची मार्किंग म्हणजेच इथे 5.5 ला मी मार्किंग करून घेतलेली आहे. आता तीच मार्किंग बरोबर आतल्या साईडने पण करायची आणि मध्यभागाची सुद्धा म्हणजे सेंटरची मार्किंग सुद्धा करून घ्यायची. इथे तुम्ही कट पण मारू शकतात पण वरती आपण प्लेट्स टाकलेल्या आहेत सो त्या खराब व्हायला नको. सो यामुळे मग मी आतल्या साईडनेच इथे मार्किंग करून घेतलेली आहे. आता ही मार्किंग केल्याचा फायदा हा होतो की आपल्याला एकदम प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित मध्यभागीपासून बाही कशी जोडायची, किती मार्जिन पकडायचं तर हे सहजच लक्षात येतं. त्यानंतर ह्या पद्धतीने बाही व्यवस्थित ठेवायची. किंचितचं जर काही कमी जास्त असेल तर ते कट करून व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आपला शेप मॅच होणं जास्त गरजेचं आहे. आता ह्या दोन वेगवेगळ्या साईडला बाही ठेवल्यानंतर आता बाही जोडायची आहे. तर बघा हा पार्ट आपल्याला ह्या पद्धतीने सरळ ठेवायचा, त्यावर बाही उलटी ठेवायची आहे. त्याचबरोबर जो काही खोलगट भाग आहे तो पुढच्या साईडला आहे. तर हा पॉईंट लक्षात राहू द्या. आता इथल्या बघा किंचितच्या प्लेट्स ना शिलाई निघाली, आपण ते एक्स्ट्राचं कट केलं सो त्यामुळे ती टीप मारून मी व्यवस्थित सेट करून घेतला. आता ही बाही त्यावर उलटी ठेवायची आहे, मध्यभागी बरोबर मॅच करायचं आणि ह्या पद्धतीने चेक करायचं की आपल्याला बाही व्यवस्थित पुरत आहे की नाही. जर पुरत नसेल तर मग आपल्याला जॉईंट द्यायला. तर बघा आता इथे किंचितशी कमी पडते तर स्टार्टिंगला मी एकदम किंचितचा सोडलेला आहे आणि बाही लांबीची जी काही मार्किंग केलेली आहे बरोबर तेवढंच मार्जिन पकडत इथे आपल्याला ही बाही जोडून घ्यायची आहे. आणि सगळ्या साईडनी व्यवस्थित एकसारखं मार्जिन राहील याची काळजी सुद्धा घ्यायची आहे. त्याचबरोबर मुंड्याचा भाग हा गोलाकार असतो, बाही सुद्धा गोलाकार असते त्यामुळे ती ताणल्यावर स्ट्रेचेबल होते. सो ती अतिशय सावकाश आहे तशीच ठेवत ठेवत आपल्याला जोडून घ्यायचं आहे. ती अजिबात खेचायची नाहीये. हा पॉईंट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. आणि पुन्हा सांगते मार्जिन एकसारखं राहील याची सुद्धा आपल्याला खरं तर इथे काळजी घ्यायची आहे. दोन्हीही भाग गोलाकार असल्यामुळे सुरुवातीला तुम्हाला जोडायला थोडंसं अवघड जाऊ शकतं पण प्रॅक्टिसनी बरोबर होतं. आणि बघा मग एकदम प्रॉपर छान असं परफेक्ट फिनिशिंग सहित खरं तर आपण इथे ही बाही जोडून घेतलेली आहे. ठीक आहे. आता ही बाही जोडल्यानंतर आपला साईड पार्ट आणि ते व्यवस्थित येतंय की नाही तर ते आपल्याला चेक करायचं असतं. खरं तर ना सगळ्यात आधी आपण दुसऱ्या साईडची बाही सुद्धा सेम त्याच पद्धतीने चेक करून लावून घेऊयात. आणि मी म्हटल्याप्रमाणे आपण इथे जी काही बाहीची लांबी होती तर त्याची 5.5 इंचाची मार्किंग केल्यानंतर जेवढं मार्जिन उरतंय तर बरोबर तेवढंच मार्जिन पकडत आपल्याला खरं तर ही बाही इथे जोडून घ्यायची आहे. जेणेकरून आपली बाहीची लांबी सुद्धा कमी जास्त होणार नाही. आपल्याला जेवढं परफेक्ट हवी आहे तेवढीच ती नक्कीच रेडी होईल. आणि कस्टमरचा ब्लाऊज असेल तर कस्टमरच्या आवडीनुसार झालं की तो कस्टमर सुद्धा नक्कीच खुश होईल. त्यामुळे मग ह्या छोट्या मोठ्या गोष्टी तुम्ही फॉलो करायच्या आहे. नुसतं ब्लाऊज शिवायचं नाही तर तो शिवता शिवता काही टिप्स अँड ट्रिक्स फॉलो केल्या की ब्लाऊज आपोआपच फिनिशिंग सहित प्रॉपर आणि परफेक्ट असा रेडी होतो. तर बघा इथे दुसऱ्या साईडची बाही सुद्धा खरं तर आपण एकदम व्यवस्थित काळजीपूर्वक जोडून घेतलेली आहे. आणि असंही मी तुम्हाला अतिशय सावकाश इथे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून शोल्डर, बाही आणि फिटिंग एकदम परफेक्ट अशी सहजच टाकता यावी खरं तर यासाठी. आणि बघा मग ह्या पद्धतीने सगळ्यात आधी आपल्याला बाही आणि साईड पार्ट व्यवस्थित आहे की नाही, मुंड्यातले जॉईंट प्रॉपर आहे की नाही, कुठे कमी जास्त तर नाहीये ना, तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टी एकदा चेक करून घ्यायच्या आहे बाहीला डबल टिप मारण्याच्या आधी. तर बघा इथे किंचितचा एक लाईनचा फरक पडतोय, तुम्ही आतल्या साईडने किंचित टीप मारून घेतली जेणेकरून मुंड्यातले जॉईंट खालीवर व्हायला नको. आणि पुन्हा एकदा चेक करून बघायचं. आता बघा एकदम परफेक्ट असे मुंड्यातले जॉईंट आणि हा साईड पार्ट सुद्धा आलेला आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे जे काही पुढच्या भागाचं कमरेच्या साईडला एक्स्ट्राचं आहे तिथे आपण मार्किंग करून घेतलेली आहे. आता ते फिटिंगच्या टाइमला कसं कट करायचं, कसं ऍडजस्ट करायचं हे मी तुम्हाला पुढे नक्कीच सांगेल. त्यानंतर बघा आता दुसऱ्या साईडचं सुद्धा आपण बरोबर बाही, मुंड्यातले जॉईंट फिटिंग टाकताना व्यवस्थित एकाच लाईन मध्ये येत आहे की नाही, ते खालीवर तर होत नाहीये ना, पुढचा मागचा भाग कमी जास्त तर होत नाहीये ना, तर हे चेक करून घ्यायचं. आणि इथे सुद्धा किंचित बघा एक लाईन एवढं आतल्या साईडनी आपण टीप मारून घेतलेली आहे. म्हणजे ते बरोबर ऍडजस्ट आधीच चेक करून घ्यायचं ब्लाऊज ला फिटिंग टाकण्याच्या आधी. हा पॉईंट इथे खूप महत्वाचा आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण बाही जोडतो ना त्यावेळेसच हे चेक करून घ्यायचं बाहीला डबल टिप मारण्याच्या आधी.
आणि चेक केल्यानंतर बघा ह्या पद्धतीने एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित व्यवस्थित पकडत आपल्याला ह्या बाहीला इथे डबल टिप देऊन घ्यायची आहे. लक्षात राहू द्या, बाहीला डबल टिप देताना काय होतं, बऱ्याचदा ब्लाऊजचा एखादा खालचा पार्ट आपल्या शिलाईमध्ये येऊ शकतो आणि आपले कामं वाढू शकतात. सो तसं होऊ नये त्यासाठी अतिशय व्यवस्थित आणि काळजीपूर्वक खरं तर बाहीला आपल्याला इथे टिप मारून घ्यायची आहे. आणि बघा मग किती छान प्रॉपर फिनिशिंग आहेत. एक साईडची झालेली आहे बाहीला टिप मारून, सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची सुद्धा मारून घेऊयात. आणि नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल की डिझाईनची जरी बाही असेल तर सेंटर कसा मॅच करायचा आणि कशा पद्धतीने बाही जोडायची, कारण बऱ्याचशा कमेंट्स येत असतात. आता ह्याच पद्धतीने तुमची साधी बाही असेल तरी जोडायची आहे आणि डिझाईनची असेल तरी सुद्धा. ठीक आहे, तर बघा मग फायनली दोन्ही पण स्लीव्ज एकदम छान प्रॉपर फिनिशिंग सहित डबल टिप सहित आपण खरं तर इथे जोडून घेतलेले आहे. आणि मी पुन्हा सांगते की मी जिथे जिथे ब्लाऊज शिवताना डबल टिप द्यायची आहे असं सांगते, तर तिथे तिथे तुम्ही आवर्जून डबल टिप देऊन घ्यायची आहे. ठीक आहे, तर बघा मग इथपर्यंत झालेलं आहे. आता आपल्याला फिटिंग टाकायची आहे. फिटिंगच्या आधी ब्लाऊज सरळ असताना एक कडेने शिलाई मारायची असते. तर बघा ते व्यवस्थित मॅच करायचं आहे आणि जेवढं शक्य आहे तेवढं कडेने टिप मारायची. स्टार्टिंगला डबल टिप देऊन लॉक केलं तरी चालेल. मुंड्यातल्या जॉईंटचा जो काही पार्ट आहे तर तो सुद्धा एक तर खाली एक तर वरती फोल्ड करायचा आहे. तर याआधी मी फिनिशिंगच्या टिप्सचा व्हिडिओ टाकलेला आहे, तर त्यामध्ये सांगितलेलं आहे की कुठल्या फिनिशिंग फॉलो करायच्या ब्लाऊज शिवताना, म्हणजे फिटिंगला ब्लाऊज छान बसतो. आणि बघा जे काही एक्स्ट्राचं होतं ना, तर बरोबर त्याच्या इकडेच मॅच करत आपल्याला टिप टाकायची आहे. आणि बघा मग जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते कट सुद्धा करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर बघा मग अशा पद्धतीने आपण साईड पार्ट आधी रेडी करतो फिटिंग टाकण्याच्या आधी. तर ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे मुंड्यातले जॉईंट एकावर एक येण्यासाठी, फिटिंगची लाईन व्यवस्थित येण्यासाठी. त्यानंतर बघा आता इथून दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला सेम त्याच पद्धतीने खरं तर इथे जोडून घ्यायचं आहे. आणि मुंड्यातले जे काही जॉईंट आहे तर ते बरोबर एकावर एक आलेलेच आहे, पण बाही आणि मुंड्याचा जॉईंट करतानाचा जो आतलाच कपडा आहे तर तो एक तर खाली एक तर वरती असं फोल्ड करायचा आहे. एक खाली एक वर असं करू नका, फिटिंगला प्रॉब्लेम येतो. आणि बघा मग ह्या पद्धतीने आपण इथे टिप मारलेली आहे सुरुवातीला आणि शेवटी डबल टिप सुद्धा देऊन घ्यायची, जेणेकरून एकदम छान प्रॉपर फिनिशिंग येते आणि तिथून शिलाई निघण्याचे चान्सेस राहत नाही. याचाच अर्थ ब्लाऊज सुद्धा लवकर खराब होत नाही. आणि बघा मग हे सुद्धा एक्स्ट्राचं कट करून घेतलेलं आहे. आणि अशा पद्धतीने साईड पार्टला आपण एक टिप मारून तो साईड पार्ट परफेक्ट रेडी करून घेतला. आता आपल्याला ब्लाऊजला फिटिंग टाकायची आहे. तर हा ब्लाऊज आता आपण उलटा करून घेऊयात. आता परफेक्ट फिटिंग टाकायची, म्हणजे तुमचा कस्टमरचा ब्लाऊज असेल तर कस्टमरचं जे काही माप आहे ना तर त्यानुसार, किंवा तुमचं असेल तर तुमचं जे काही माप आहे त्यानुसार. ठीक आहे, तर बघा सेंटरला बरोबर हुक पट्टी ठेवायची आहे आणि इथे साईडला प्रेस करून घ्यायचं आहे, कारण हे जेवढं व्यवस्थित एकावर एक येईल तेवढी आपली फिटिंग व्यवस्थित येईल. आणि लूप पट्टी पण बघा बरोबर 1 इंचाची सोडून आपल्याला सेंटरला ठेवायची आहे. या पद्धतीने बघा. तर मी एकदम जेवढं शक्य आहे तेवढं व्यवस्थित सेट करून घेतलेलं आहे. सेंटरला हुक पट्टी, लूप पट्टी बघा 1 इंचाची सोडून सेंटरला मॅच केला आणि इथे पिन लावून घ्यायची आहे, म्हणजे आपली फिटिंग परफेक्ट येईल चारही पण बाजूनी. आणि मग आपला ब्लाऊज अजिबात टाईट किंवा लूज होणार नाही. जर का तुम्ही हे इथे व्यवस्थित पिनअप केलं नाही तर मग साईडला प्रेस पण केलं नाही तर फिटिंगची लाईनच चुकणार आणि त्यामुळे मग फिटिंग परफेक्ट नक्कीच येणार नाही. ठीक आहे, या पद्धतीने केलं तर एकदम परफेक्ट येईल. आता सगळ्यात आधी आपल्याला टाकायचे आहे छातीचा चौथा भाग, म्हणजे तुमची जेवढी काही चेस्ट साईज असेल त्याचा चौथा भाग काढायचा आहे. हा ब्लाऊज आहे 34 साईजचा, तर 34चा चौथा भाग किती होतो? 8.5 असा असतो. किंचितसा ना 33.5 होता, तर 8.5ला एक लाईन कमी एवढं आपण इथे मार्किंग करू शकतो. तर बघा हुक पट्टीपासून टेप ठेवून मी मार्किंग करून घेतली. लूप पट्टीच्या साईडला लूप पट्टी सोडून टेप ठेवून मार्किंग करून घ्यायची आहे. इथे हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आता सेम ह्याच पद्धतीने कमरेचं सुद्धा मार्किंग करायची. तर कमर सुद्धा तुमची जेवढी असेल ना त्याचा चौथा भाग घ्यायचा. बघा हुक पट्टीपासून टेप ठेवलेला आहे मी बरोबर, आणि इथे मी 6:45ला म्हणजे 6:15ला मार्किंग केलेली आहे. 7 आणि वरती 2 लाईन. आणि सेम दुसऱ्या साईडला काय करायचं, लूप पट्टी जी 1 इंचाची आहे ना तर ती सोडून आपल्याला 7 आणि पुढे 2 लाईन, म्हणजे तुमचं जेवढे असेल ना कमर त्याचा चौथा भाग घ्यायचा एक्झॅक्टली. ठीक आहे, त्यानंतर तुमचा जेवढा दंडघेर असेल त्याचं निम्म घ्यायचं आहे. तर बघा मग मी इथे जेवढा दंडघेर होतो त्याचं निम्म म्हणजे 5.25 येत होतं खरं तर, म्हणून मी इथे 5.25ला मार्किंग करून घेतली. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा मार्किंग करून घ्यायची. आता दंडघेरची मार्किंग, छातीच्या चौथ्या भागाची मार्किंग आणि कमरेच्या चौथ्या भागाची मार्किंग हे तिन्ही पॉईंट आपल्याला मॅच करायचे आहे. त्याआधी फिटिंगचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा आपण एकदा इथे चेक करून घेतलेला आहे. आणि बघा मग ह्या पद्धतीने
हे पॉईंट जॉईन करायचे आणि इथे तुमच्या लक्षात येईल की फिटिंगची लाईन एकदम प्रॉपर अशी सरळ आलेली आहे. बऱ्याचदा आपल्याला ह्याच गोष्टी कळत नाही आणि त्यामुळे आपला ब्लाऊज व्यवस्थित येत नाही. तसं तुम्ही आधीच व्यवस्थित सेट करून एक्स्ट्राचं साईडचं अजून कट करू शकतात, पण फोरटक्स ब्लाऊजला सुद्धा. ठीक आहे. आता जी काही लाईन ड्रॉ केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे. तर बघा स्टार्टिंगला व्यवस्थित डबल टीप द्यायची आहे. त्यानंतर इथे व्यवस्थित पकडायचं आहे. अजिबात कमी जास्त होऊन देऊ नका. मुंड्यातले जॉईंट सुद्धा व्यवस्थित येतील याची काळजी घ्यायची आहे. आणि अतिशय सावकाशपणे आपण जी काही लाईन ड्रॉ केलेली आहे बरोबर त्यावरच आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे. ही आपली फिटिंगची टीप आहे आणि इथे लक्षात येईल की फिटिंगची लाईन एकदम प्रॉपर सरळ आलेली आहे. असं कुठंच नाहीये की मुंड्यातला पार्ट आत गेलेला आहे किंवा खूप बाहेर निघालेला आहे. याचाच अर्थ आपला कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण एकदम परफेक्ट आलेला आहे. सो तुम्ही सुद्धा सेम ह्याच पद्धतीने करा. नक्कीच तुमची सुद्धा फिटिंगची लाईन एकदम परफेक्ट अशी येईल. आणि सुरुवातीला आणि शेवटी डबल टिप देऊन लॉक करायचं, जेणेकरून तिथून शिलाई निघण्याचे चान्सेस राहणार नाही. आणि बघा सेम त्याच पद्धतीने आपण इथे दुसऱ्या साईडला सुद्धा जी काही फिटिंगची लाईन होती त्यावर व्यवस्थित टीप टाकून घेतलेली आहे. आता महत्वाचा पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे ही जी काही आपण टीप टाकलेली आहे परफेक्ट अशी फिटिंगची, तर त्याच्या साईडला आपण पाव इंचाचं मार्जिन ठेवून अजून 2-3 एक्स्ट्राच्या टिपा मारून घेत असतो, जेणेकरून कस्टमरला जर कधी वाटलं की ते शिलाई म्हणजे ब्लाऊज आपल्याला टाईट होतोय तर ते खोलून त्यांना व्यवस्थित करता यावा किंवा तो ब्लाऊज यूज सुद्धा करता यावा पुढे सुद्धा. सो खरं तर यासाठी. तर बघा मग व्यवस्थित आपण इथे टिपा टाकलेल्या आहेत. मी तर म्हणेन एक परफेक्ट फिटिंगची असते. त्याच्यानंतर अजून 3 एक्स्ट्राच्या टाकल्या तरी सुद्धा चालतील. फक्त तिथे सुद्धा स्टार्टिंगला आणि एंडिंगला काय करायचं आहे आपल्याला डबल टिप देऊन लॉक करायचं आणि प्रत्येक टिपमध्ये पाव इंच एवढं मार्जिन आपल्याला ठेवायचं आहे. ठीक आहे. तर बघा एक साईडने व्यवस्थित आपण इथे एक्स्ट्राच्या टिपा टाकून घेतलेल्या आहे. सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथे दुसऱ्या साईडला सुद्धा एक्स्ट्राच्या टिपा टाकून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही सुद्धा ह्या गोष्टीची थोडीशी सवय लावायची आहे, म्हणजे ब्लाऊज छान नेहमीच तुम्हाला परफेक्ट फिनिशिंग येईल आणि काही महत्त्वाच्या टिप्स अँड टिप्स फॉलो करत परफेक्ट असं स्टिच करता येईल, जेणेकरून एकदा जर कस्टमर तुमच्याकडे आलं तर ते तुमच्याकडे म्हणजे पुन्हा येईल. नक्कीच तुम्हाला ते म्हणजे त्यांना तुम्ही शिवलेल्या ब्लाऊजची फिटिंग, फिनिशिंग आणि ज्या काही टिप्स अँड ट्रिक्स वेगळ्या यूज केल्या आहेत तर त्या नक्कीच आवडतील. ठीक आहे. तर बघा मग फायनली आपण एक्स्ट्राच्या टिपा दोन्ही साईडला इथे मारून घेतलेल्या आहे आणि हे मी तुम्हाला व्यवस्थित दाखवलं, जे म्हणजे ही आपली खूप महत्वाची स्टेप आहे. सो यासाठी. ठीक आहे. सो आता ब्लाऊज आपण सरळ करून बघूयात आणि नक्कीच आपल्याला आयडिया येईल की ब्लाऊज कसा छान रेडी झालेला आहे की नाही ते. सो बघा मग एकदम छान प्रॉपर फिनिशिंग सहित खरं तर आपला इथे ब्लाऊज रेडी झालेला आहे. एकदम मस्त सेंटरला मॅच झालेला आहे. साईड फिटिंग पण तुम्ही बघू शकता एकदम प्रॉपर आलेली आहे. आता पिन लावून आपण याचा फायनल लुक मी तुम्हाला दाखवते, म्हणजे तुम्हाला पण कळेल की हा ब्लाऊज कसा रेडी झालेला आहे ते. ठीक आहे. सो बघा पफ वगैरे फिटिंगची लाईन, मुंड्यातले जॉईंट हे सगळंच एकदम छान परफेक्ट आणि प्रॉपर फिनिशिंग सहित खरं तर इथे आलेला आहे. आणि हा जो काही आपला बॅकनेक डिझाईन आहे ते ही सुद्धा खूप सुंदर आहे. झटपट तयार होणारी गोलगळ्यावर. बरेचसे कस्टमर असतात की त्यांना गोलगळा हा आवडत असतो, तर अशा वेळेस तुम्ही अशा डिझाईनची आयडिया तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकतात. ठीक आहे. सो बघा मग फायनली खूप सुंदर ट्रेंडिंग पफ बाही सोबत एक बघा छान असा फोरटक्सचा पफ वगैरे खरं तर इथे आलेला आहे. ब्लाऊजची फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर आलेली आहे आणि हे संपूर्ण कटिंग स्टिचिंग मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. सो त्या टिप्स अँड ट्रिक्स फॉलो करून तुम्ही ब्लाऊज शिवा. नक्कीच एकदम छान परफेक्ट डिझायनर ब्लाऊज तयार होईल. आणि संपूर्ण ब्लाऊज मी तुम्हाला इथे दाखवत आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्याकडे कुठला ब्लाऊज पीस आहे आणि त्यावर कुठल्या ब्लाऊजवर तुम्ही अशी बाही डिझाईन किंवा बॅकनेक डिझाईन बनवू शकता त्याची आयडिया येईल. सो असं छानसं ट्रेंडिंग ब्लाऊज तुम्ही नक्की ट्राय करून बघा. त्याचबरोबर फिटिंगच्या टिप्स नक्की फॉलो करा. आज तर खरं तर महत्त्वाचं होतं आपलं की शोल्डर उतरू नये यासाठी शोल्डर कसं जोडायचं, बाही कशी जोडायची आणि फिटिंगचे टिप्स सरळ येण्यासाठी कुठल्या टिप्स अँड ट्रिक्स फॉलो करायच्या आणि कुठल्या स्टेप बाय स्टेप फॉलो करत खरं तर ब्लाऊज शिवायचा. सो या स्टेप बाय स्टेप फॉलो करून जर तुम्ही ब्लाऊज शिवला तर नक्कीच तुमचा ब्लाऊज सुद्धा एकदम छान परफेक्ट फिनिशिंग सहित, परफेक्ट फिटिंग सहित नक्कीच रेडी होईल. ठीक आहे.
तर बघा मग फायनली आपला आज फोर टक्सचा ब्लाऊज कंप्लीट झालेला आहे आणि महत्त्वाचा जो पॉईंट होता तो म्हणजे शोल्डर कसं जोडायचं, त्याचबरोबर फिटिंग कशी टाकायची, बाही कशी जोडायची. तुम्ही बघू शकता फिटिंगचे लाईन एकदम सरळ आलेले आहे. मुंड्यातले जॉईंटसुद्धा खालीवर झालेले नाही आहे. शोल्डरसुद्धा एकदम काटोकाट परफेक्ट असं जोडलेलं आहे आणि नक्कीच त्याचं शोल्डरसुद्धा उतरणार नाही. तर हे संपूर्ण मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्सही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट फिनिशिंग फिटिंग्स येईल अशा पद्धतीने ब्लाऊज सहज स्टिच करता यावे यासाठी. सो इथपर्यंत ब्लाऊज तुम्ही नक्की स्टिच करून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा महत्त्वाचा असा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.